तारीख 27 मे 2025 वेळ संध्याकाळी 8:30 आणि ठिकाण कोणतं तर पुण्यातलं हायवे लगतचं बालेवाडी। 62 वर्षांचा एक तरुण त्याच्याच ओळखीच्या एका महिलेला फोन करतो, तिला तिथल्या एका हॉटेलला बोलवून घेतो आणि म्हणतो की जर तुझ्या नवऱ्याला नोकरी हवी असेल तर तुला माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करावे लागतील आणि याला जर तू नकार दिला तर आता तू जी नोकरी करतेय ती नोकरी सुद्धा मी खाऊन टाकेन। 27 मेला ही संपूर्ण घटना घडते। त्यानंतर संबंधित व्यक्ती त्या महिलेसोबत शारीरिक संबंध जबरदस्तीने प्रस्थापित करतो असं ही FIR सांगते आणि हा सगळा सिलसिला चालत पुढे येतो आणि शेवटी 17 जुलै 2025ला पुण्याच्या बावधन पोलीस स्टेशनमध्ये एक FIR दाखल होते जी आता माझ्या हातात आहे आणि त्या FIR मध्ये संबंधित व्यक्तीचं नाव समोर येतं। नाव आहे प्रफुल्ल लोढा। गेले 2 दिवस महाराष्ट्रात सगळ्यांनीच प्रफुल्ल लोढा हे नाव ऐकलं असेल। त्याच्या आधी कदाचित ते नाव फक्त मुंबईतल्या एका स्पेसिफिक सर्कल आणि अर्थात जळगावमधल्या राजकीय नाट्याचा भाग ठरलेला असेल, पण काल जेव्हा मी प्रफुल्ल लोढाची माहिती काढली तेव्हा यामध्ये आणखी खोल गेल्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी हाती लागल्यात। आजचा व्हिडिओ तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर मी सांगत असलेल्या तारखा, त्यांचे तपशील आणि या सगळ्याचे असे संबंध की जे संबंध थेट मंत्रालयाच्या शेवटच्या मजल्यावर म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत कसे जातात असे महत्त्वाचे प्रश्न आहेत। प्रफुल्ल लोढा इतकेच कोणाच्या संपर्कात होता, दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर प्रफुल्ल लोढा हा याला कसं पपेट करण्यात आला आहे का, आणि जर त्याला पपेट करण्यात आला असेल तर मग नक्की हे कठपुतली नाचवतंय कोण, आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधली एक इंटरेस्टिंग लिंक। हे सगळं एक्झॅक्टली काय आहे आज समजून घ्यायचं आपल्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी ओंकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज सकाळपासून एक बातमी फ्लॅश झालेली तुम्ही पाहिलं असेल की प्रफुल्ल लोढा याच्यावरती पुण्यातल्या म्हणजे खरं तर ते पिंपरी चिंचवडचं कमिशनरेट येतं तसं ऑफिशियली, पण बावधन पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एक गुन्हा दाखल झाला आहे। गुन्ह्यामध्ये काय म्हटलेलं आहे हे संपूर्ण कागद माझ्यासमोर आहे, पण इंटरेस्टिंग या सगळ्यातला मुद्दा काय आहे की प्रफुल्ल लोढाने एका 36 वर्षांच्या कोथरूडमध्ये राहणाऱ्या महिलेवरती जबरदस्ती केली, तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। दुसरं, तिची त्याने फसवणूक केली। तिसरं ते म्हणजे तिच्या नवऱ्याला नोकरी देतो हे आमिष दाखवून तिला त्याने हॉटेलवरती बोलवलं। त्यानंतर त्या दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले आणि 27 मेला घटनेचा आत्ता 17 जुलैला नक्की कसा काय रिलिव्हन्स लागतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत मी शेवटी कुठे पोहोचलो, हे बावधन पोलीस स्टेशन। याआधी मी इथूनच एक व्हिडिओ तयार केलेला होता, पण अर्थात तो पुण्यातल्या हगवण्यांच्या प्रकरणावरती होता, जे प्रकरण सगळ्यात पहिल्यांदा मीच इथूनच रेकॉर्ड केलेलं होतं। आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा आपण असं म्हणू की योगायोग आला की या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत जे बावधन पोलीस स्टेशन होतं कोथरूडपासून वरती पुढे आलं की चांदणी चौक आणि त्यानंतर सुरू होतो तो विस्तारलेला सगळा टेकड्यांमधला प्रदेश, तो आहे बावधन। इथे आल्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी हाती लागल्या। आता त्या काय एक्झॅक्टली जर आपल्याला समजून घ्यायच्या असेल तर आत्ता 17 तारखेची जी ह्या सगळ्या प्रफुल्ल लोढाच्या विरोधात तक्रार दाखल झाली त्याची मुळं आपल्याला शोधावी लागतील आणि त्यासाठी पहिली तारीख आहे 3 जुलै। 3 जुलैला काय होतं, मुंबईतल्या साकीनाका पोलीस स्टेशन, अंधेरीच्या जवळ साकीनाका जो आहे त्या साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये असं होतं की एक तक्रार येते। तक्रार कशा संदर्भातली संपूर्ण ते असते, पॉक्सोचा गुन्हा दाखल असतो। 16 वर्षांचे मुलगे असतात, त्यांना डांबून ठेवलेलं आहे, त्यांचा छळ होतोय, त्यांच्या संदर्भातले काही लैंगिक त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ आहेत, अश्लील व्हिडिओ ज्याला आपण म्हणू, की अश्लील व्हिडिओ त्यांचे शूट केले जातात आणि हे सगळं करायला त्यांना भाग पाडणारी व्यक्ती असते ते म्हणजे प्रफुल्ल लोढा। प्रफुल्ल लोढाच्या विरोधात साकीनाक्याला 3 तारखेला गुन्हा दाखल होतो। त्या गुन्ह्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला असतो। गुन्ह्यातला उल्लेख काय असतो त्या सगळ्यामधला की याच्या आधी त्याने मुलींची अश्लील छायाचित्र काढली, त्यानंतर मुलींना डांबून ठेवलं, त्यांना धमकावलं आणि त्यांना या सगळ्या प्रकरणात ब्लॅकमेल सुद्धा करण्यात आलं। 3 जुलैला हा साकीनाका ह्याचा गुन्हा दाखल होतो। त्याच्यामध्ये पॉक्सो, बलात्कार, खंडणी आणि फसवणूक असे 4 वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल होतो। 3 तारखेला गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 तारखेला पोलीस लोढाला ताब्यात घेतात। पोलिसांनी लोढाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी होते, पण मुद्दा असा आहे की तरीसुद्धा लोढाला त्यानंतर कस्टडी मिळते आणि कस्टडी मिळून लोढानंतर त्याला परत
पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर ती कस्टडी एक्सटेंड होईल की नाही याच्याबद्दल पोलिसांना शंका असते, कारण रिकव्हरी करायचं काही राहिलेलं नसतं. मुलीने येऊन थेट सगळा जबाब दिलेला असतो. लोढाचे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस म्हणजे त्याचे मोबाईल, त्याचे पेनड्राईव्ह, त्याच्याकडचे त्याने वापरलेले लॅपटॉप, या सगळ्या गोष्टी रिकवर झालेल्या असतात. पण एक गोष्ट मात्र सापडत नसते, ज्याचा मी काल उल्लेख केला होता, त्या म्हणजे काही महत्त्वाच्या CDs. बघा आता त्यानंतर पुढची तारीख उडवते. पुढची तारीख येते 14 जुलै. 3 तारखेला पहिली कंप्लेंट दाखल आहे. 5 तारखेला लोढाला उचलण्यात आलेलं आहे. 5 तारखेला पासून ते 13 तारखेपर्यंत लोढाकडे काहीच सापडत नाही. 14ला साकीनाक्याच्या बाजूलाच अंधेरी MIDCचं पोलीस स्टेशन आहे, तिथे अशाच पद्धतीचा एक गुन्हा दाखल होतो. त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने उल्लेख करण्यात येतो की पॉक्सोचा गुन्हा आहे, लहान लहान मुली आहेत आणि त्यांना सुद्धा हनी ट्रॅपमध्ये या सगळ्यामध्ये गोवण्यात आलं आहे. आता गंमत बघा, 14 तारखेला म्हणजे आधीच्या 3 तारखेच्या गुन्ह्यातली जेव्हा त्याला 5 तारखेला उचललेलं असतं त्यातली कस्टडी संपत आलेली असते. पोलिसांना त्याची पुन्हा एकदा कस्टडी हवी असते, कारण मॅजिस्ट्रेट कस्टडीत गेला तर बेल मिळण्याचा मार्ग कदाचित सोपा होऊ शकतो. 14ला आणखी एक सेम गुन्हा दाखल होतो बालूच्याच पोलीस स्टेशनमध्ये तशाच पद्धतीचा. त्यामध्ये त्याची परत पोलीस कस्टडी मागितली जाते. आता सेकंड गुन्ह्यामध्ये सुद्धा लोढा सुटतोय की काय असा पोलिसांना प्रश्न पडतो आणि त्यामुळे 17 जुलैला आणखी एक गुन्हा दाखल होतो. मी आत्ता उभा आहे त्या बावधन पोलीस स्टेशनमध्ये. इथे गुन्हा पॉक्सोचा नसतो, पण इथे बलात्कार, फसवणूक, त्यानंतर आमिष दाखवलेलं असतं महिलेला आणि या सगळ्यातून तिचा शारीरिक उपभोग घेतलेला असतो. या सगळ्या याच्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. प्रकरण कधी घडलेलं असतं? प्रकरण घडलेलं असतं 27 मे 2025ला. गुन्हा ती महिला काही दाखल करते या सगळ्या प्रकरणातला गुन्हा दाखल होतो 17 जुलैला. इथपर्यंत सगळ्या गोष्टी पुढे येतात. अधिवेशन संपणार असतं 18 जुलैला. यंदा अधिवेशनाची तारीख काय होती? तारीख 30 जूनला अधिवेशन सुरू झालं, जूनच्या एंडला, आणि त्यानंतर 18 जुलैपर्यंत अधिवेशन संपणार असतं. गंमत बघा, साधारण 16 तारखेपासून विरोधक 15 ते 16 तारखेपासून विरोधक हनी ट्रॅपचा विषय काढू लागतात महाराष्ट्रात. त्यानंतर मी जो पहिला व्हिडिओ केला माहिती घेऊन तो आता 4 दिवसापूर्वीचा आहे. पण अधिवेशनातला जो सगळा व्हिडिओ ह्या सगळ्यामध्ये गदारोळ चाललेला असतो. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देवेंद्र फडणवीस म्हणतात की हनी पण काही नाही, हनी कुछ नहीं है और ये ट्रॅप वगैरे भी कुछ नहीं है. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इतक्या डंकेच्या चोटवरती कसं बोलतेत या प्रश्नाचं उत्तर मी शोधता शोधता कुठपर्यंत पोहोचलोय ते आता आपण बघू. 3 तारखेलाच लोढाला ताब्यात घेण्यात आलं. 3 तारखेलाच कंप्लेंट दाखल झाली होती. 5 तारखेला लोढाला ताब्यात घेण्यात आलं होतं. आता मुद्दा असा आहे, लोढा इतक्या दिवस ज्या मुंबईतल्या सर्कलमध्ये वावरत होता त्या सर्कलमधून ही माहिती गृह खात्यापर्यंत गेली. त्यानंतर लोढाच्या विरोधात पहिली कंप्लेंट दाखल झाली, त्यानंतर त्याला उचलण्यात आलं, त्यानंतर त्याची दुसरी कंप्लेंट दाखल झाली. हे विषय संपतायत तोपर्यंत लोढा बाहेर कुठे जाऊ नये, त्याच्याकडे असलेला ऐवज हा विरोधकांच्या हाती लागू नये म्हणून पोलीस आणखी तत्परतेने काम करतात. आणखी एक कंप्लेंट दाखल होते आणि इंटरेस्टिंगली संपूर्ण अधिवेशनाचा काळ लोढा कोणाच्याच हाती लागू नये आणि लोढाने बाहेर कुठे जाऊन काय बोलू नये याची खबरदारी सत्ताधाऱ्यांकडून इंटरेस्टिंगली घेतली जाते. मी आत्ता तुम्हाला सांगितलेली क्रोनॉलॉजी हे अगदी याचंच द्योतक असल्याचं स्पष्ट करते. 18ला अधिवेशन संपतं तोपर्यंत हा मुद्दा आणखी गाजायला सुरुवात होते. आता इथपर्यंत हे सगळं फक्त थांबत नाही. गंमत बघा, 18, 19, 20 पासून महाराष्ट्रात या घटनेने आणखी मोमेंटम धरलाय. भलेही कोकाड्यांचं प्रकरण असेल किंवा शेवटच्या दिवशी झालेला पडळकर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमधला राडा असेल, पण मुख्यमंत्र्यांना पटलावरती या गोष्टीचं मात्र उत्तर द्यावं लागतं की हनी ट्रॅपचं नक्की चाललंय काय. मुख्यमंत्री या सगळ्याला नाही म्हणतात की असं कोणतंही घडलेलं नाहीये, पण लोढाला त्याची आपण असं म्हणू की लोढा हा कॉन्ट्रोवर्शियल फिगर राहिलेलाच आहे, पण लोढाला पुढे करून आणि लोढावरती सगळे आरोप टाकून त्याला अटकेत ठेवून नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय याचं उत्तर शोधता शोधता आज हे बावधन पोलीस स्टेशन आलं. इथे आल्यानंतर आणखी काही महत्त्वाची माहिती हाती लागली. त्यानंतर आता एक गोष्ट स्पष्ट होती, ती काय आहे तर सरकारमधले मंत्री गिरीश महाजन यांच्या इतका निकटवर्ती असलेला, त्यांच्यासाठी एकनाथ खडसेंवर आरोप करण्यासाठी पत्रकार परिषद घेणारा, गिरीश महाजनांना पेढा भरवणारा, त्यानंतर गिरीश महाजन यांच्यासोबत निवडणुकांमध्ये त्यांचं काम करणारा, महाजनांच्या शब्दावर 5 दिवसात मिळालेली वंचितची उमेदवारी मागे देणारा माणूस नक्की जेलच्या आड जावा किंवा तो इतक्या सगळ्या गंभीर प्रकरणांमध्ये अडकावा असं महाजनांना का वाटलं असेल? पुढचा प्रश्न, महाजनांचा जर इतका तो निकटवर्ती आहे, तिकडे खडसे आरोप करत असतील ते कदाचित राजकीय असतील, पण मूळ मुद्दा असा आहे
लोढाला सगळ्यांपासून लांब ठेवणं आणि इस्पेशली लोढा सगळ्यात सेफ कुठे राहू शकतो तर तो देशाबाहेर नाही, तो इथेच एखाद्या पोलीस स्टेशनला राहू शकतो. कारण गृह खातं आपल्याकडे आहेत, पोलीस नक्की काय करतायत या गोष्टीवर आपण वॉच ठेवू शकतो. अशा पद्धतीची मोडस ऑपरेंडी नक्की गृहमंत्र्यांनी वापरली आहे का याचा संशय येऊ लागतो. पूर्ण अधिवेशन लोढाला जेलमध्ये टाकण्यात जातं किंवा लोढा पूर्ण तो बिहाइंड द बार्स जातो, त्याचं इन्व्हेस्टिगेशन होतं. पण अजूनसुद्धा लोढाकडचं जे ऐवज ज्याला आपण म्हणू की जो पाहिजे तो काय अजून सापडलेला नाही आहे. 17 तारखेच्या गुन्ह्यानंतर आता पुणे पोलीस पुढच्या 2 दिवसात लोढाचा मुंबई पोलिसांकडून ताबा घेणार आहेत की पुण्याच्या प्रकरणातली जी बलात्काराचा गुन्हा आहे, शारीरिक अत्याचाराचा, त्याच्यामधल्या चौकशीसाठी. म्हणजे अंधेरी, MIDC, तिथून साकीनाक्यावरून परत आता पुणे, अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचा प्रवास तर लोढा करतोय. पण लोढा माध्यमांसमोर येऊ नये किंवा लोढा विरोधकांच्या हाती लागू नये याच्यासाठी नक्की कोण खबरदारी घेत आहे हा प्रश्न मात्र या सगळ्यामध्ये अनुत्तरित राहतो. आता व्हिडिओच्या आपण शेवटाकडे चाललोय, त्यामुळे काही महत्त्वाचे प्रश्न, आणि मी सुरुवातीला एक उल्लेख केला होता ते म्हणजे मंत्रालयातल्या शेवटच्या मजल्याचा. इथे मुख्यमंत्र्यांचं दालन आहे, कॅबिनेटच्या बैठका होत असतात सगळ्या त्या मजल्यावरती. पण महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. लोढा इतके दिवस अशा एका व्यक्तीच्या संपर्कात होता आणि त्या व्यक्तीबद्दलचे काही महत्त्वाचे पुरावे लोढाच्या हाती आहेत का हा संशय त्यामुळे बळावतो. याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अशी नक्की कोणती व्यक्ती आहे की जी व्यक्ती लोढाच्या संपर्कात होती, आणि फक्त इतकंच नाही तर संबंधित व्यक्तीकडे सुद्धा लोढाबद्दल काही महत्त्वाची माहिती होती, किंवा अशी असण्याची एक शक्यता आहे की लोढा कुठे आहे, तो काय करतोय, आणि आत्ताचं घडलं हे जे काय सगळ्या गोष्टी घडल्यात ह्याची सिस्टीम कशा पद्धतीने ऑपरेट केली जात होती ते ऑब्झर्व कोण करत होतं. आणि संबंधित व्यक्ती, जेवढी मला बेसिक माहिती, ती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या कक्षामध्ये आहे का याचा शोध मुख्यमंत्र्यांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय कोण? गिरीश महाजन. गिरीश महाजनांबद्दलचा असा लोढाकडे नक्की कोणत्या सीडी किंवा कोणता ऐवज आहे हे लोढाच सांगू शकेल. पण लोढाला इतकं सेफ करण्यामध्ये गृह खात्याने दाखवली तत्परता, यातून अजून एका प्रश्नाचं उत्तर सुटत नाही. ते म्हणजे नक्की गिरीश महाजनांचं जर ह्याच्यामध्ये रोल असेल किंवा नसेल, पण तरीसुद्धा महाजनांची कुठे बदनामी होऊ नये, त्यांचं नाव कुठे पटलावरती येऊ नये, याच्यासाठी गृह विभाग इतका दक्ष का राहतोय? की महाजनांकडे असं काय आहे की देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आता या सगळ्याची काळजी घ्यावी लागते? खरं तर हे बरेचसे अनुत्तरित प्रश्नांची रांग आहे, आणि ही चेन ऑफ सिक्वेन्स हा आणखी पुढे जाईल. येणाऱ्या काळामध्ये आणखी काही महत्त्वाचे प्रश्न उभे राहतील, आणि महत्त्वाचं काय तर या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मीही करतोय. संदर्भ जोडायचे असतील तर ते तुम्ही जोडू शकता, आणि त्याच पद्धतीचे अनेक डॉट्स मीही जोडायचा प्रयत्न करतो. पण तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार थांबतो.